नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनमुखी रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर आज आपल्या मनमुखी रसोईमध्ये मी बनवलेले आहे मोदक. आणि हे मोदक आहे पोह्यापासून बनलेले. जे आपण नाश्त्यामध्ये पोहे वापरतो, जाड पोहे, तर त्याच पोह्यापासून हे बनलेले आहे. आणि एकदम झटपट बनते आणि बिना गॅस जाळल्यानेही बनते. तर हे मोदक बाप्पाला चढवून तर बाप्पा खुश झाले असणारच. पण याची रेसिपी आणि एकदम साधी सरळ आहे हे बघून तुम्हीसुद्धा खुश होणार. तर चला आपण मनमुखी रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया. तर सर्वात आधी मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत. तर जे आपण नाश्त्यासाठी वापरतो तेच हे जाड पोहे आहे. तर त्या पोह्याला आपण थोडं गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कढईमध्ये कच्चं भाजायचं आहे. त्यामध्ये काही तेल वगैरे तूप वगैरे असं काही टाकायचं नाही. फक्त कोरड्या कढईमध्ये हे टाकून भाजायचं आहे. तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत आपल्याला इथे पोहे क्रिस्पी होत नाही आणि याचा कच्चा पण जात नाही, यासाठी आपल्याला भाजायचं आहे. तर छान क्रिस्पी झालेले आहे पोहे. तर आता गॅस बंद करून त्याला थोडं थंड होऊ दिलेलं आहे. आणि त्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ते पोहे टाकून घेतलेले आहे पूर्ण. आणि ज्या वाटीने मी पोहे घेतले त्याच वाटीने एक वाटी साखर टाकलेली आहे. आणि त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे, काजू बदाम. आणि त्यानंतर इथे आपण थोडीशी विलायचीचे दाणे टाकून घेतलेले आहे. तर या प्रकारे इथे 5 ते 6 विलायचीचे दाणे टाकलेले आहे. आणि आता याला आपण छान पावडर बनवून घेणार आहोत याचं. तर फाईन पावडर बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे छान पावडर बनवून तयार आहे ना. झटपट बनणारी, पटकन बनणारी रेसिपी आहे. कुठेही काहीही म्हणजे त्रास नाही आहे बनवण्याचा. आणि बाप्पा तर खुश होतीलच असे मोदक खाऊन. बाप्पाचा आवडता म्हणजे डिश आहे हे, म्हणजे आवडती आहे मोदक. तर चला, त्यानंतर हे जे फाईन पावडर आपण करून घेतलेलं आहे ते एका पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण. आणि त्यामध्ये सर्व पिसलं गेलेलं आहे. जसं साखर आहे, पोहे आहे, ड्रायफ्रूट्स आहे आणि विलायची आहे. तर याच्यामुळं सुगंध पण खूप छान येतो आहे त्याचा. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे 1.5 चम्मच तूप. जे देसी तूप आहे आपलं, तर ते तूप टाकून घेतलेलं आहे 1.5 चम्मचपर्यंत. आणि याला छान थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे भिजवण्यासाठी आता छान याचा कडकसा डो तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथे थोडं थोडं दूध वापरायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे दूध टाकलेलं आहे मी. आणि दूध हे नॉर्मल दूध आहे, रूम टेम्परेचरवरचं. तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर चम्मचने होत नसेल तर हाताने करून घ्या. आणि एक आहे की जेवढं तुम्ही दूध टाकलं तर कमी कमी टाका, कारण की कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत. नाहीतर असं होईल की तुम्ही टाकाल आणि ते जास्त होईल, दुधाचं प्रमाण नाही आहे इथे. आणि त्यानंतर मी ते थोडे अजून ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे, काजू आणि बदाम याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे, जेणेकरून ते बाईट्समध्ये जर आले तर छान वाटते. तर बघू शकता या प्रकारे आपण इथे डो तयार करून घेतलेला आहे. आणि हे पोहे आहे, तर पोहे थोडं म्हणजे भिजायला वेळ लागेल. तर आपण याला 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवू, जेणेकरून जे पोहे जाड आहेत ते छान दुधामुळं भिजून जातील. तर या प्रकारे छान भिजलेले आहे. आणि बघा याला छान बाइंडिंग पण आलेली आहे. हाताने दाबलं तर छान बाइंडिंग येतं. आणि त्यानंतर आपण एक असा मोल्ड घेतलेला आहे मोदकचा. आणि त्याला छान थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये चिपकला नाही पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर जे आपण तयार करून घेतलेला डो आहे, तर डो आपल्याला थोडा थोडा इथे टाकायचा आहे. आणि छान त्याला थोडा आतमधून प्रेस करायचं आहे. आणि जर यामध्ये तुम्हाला स्टफिंग टाकायची आहे तर टाकू शकता, नाही तर काही गरज नाही आहे. पण मी इथे थोड्याशा परत एकदा ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे. तर हे ड्रायफ्रूट्स मी टाकून घेते आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण तुम्ही ते खोबरा कीस वगैरे किंवा तीळ टाकू शकता. तर या प्रकारे आपण इथे याची स्टफिंग तयार करू शकता. शेंगदाण्याचा कूट आहे भाजून घेतलेला. तर या प्रकारे आपण इथे स्टफिंग टाकायचं आहे आणि छान प्रेस करून त्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे किती छान याच्या पाकळ्या पण आलेल्या आहे मोदकच्या. आणि किती छान असे मोदक बनून तयार आहे. तर या प्रकारे आपण दुसरा मोदकसुद्धा बनवून घ्यायचा आहे. आणि खूप छान रेसिपी होते. जर आपल्याला सुचत नाही की तेच ते मोदक काय करायचं आहे, उकडीचे मोदक पण बनवायला थोडा वेळ लागतो. तसे ते तर ट्रेडिशनल आहे मोदक उकडीचे. पण जर झटपट बनवायचा आहे, वेळ नाही आपल्याकडे, तर तुम्ही हे म्हणजे ट्राय करू शकता. आणि टेस्टला तर खूपच छान वाटते. त्यामध्ये सर्व इलायचीचा फ्लेवर येतो आणि ड्रायफ्रूट्सचा पण येतो, तर तूप पण येतो, दूध पण येतं. त्यामुळे याची टेस्ट तर खूपच छान वाटतं. कोणीही ओळखू नाही शकणार की तुम्ही हे पोह्यापासून बनवलेलं आहे. तर बघा या प्रकारे दुसरा मोदक पण तयार करून घेतलेला आहे आपण. आणि याच प्रकारे आपलं वाचलेले जेवढं पण आहे तेवढ्या सगळ्याचे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे. तर बघू शकता या प्रकारे मी एक एक करून सर्व मोदक इथे तयार करून घेतलेले आहे. आणि बाप्पासाठी डिश पण लावून घेते आहे नैवेद्य दाखवायला. तर या प्रकारे आपण एक एक मोदक करून पूर्ण लावून घ्यायचे आहे. तुम्हाला ही मोदक झटपट बनणारे मोदकची रेसिपी कशी वाटली तर सांगायला विसरू नका.
तर या प्रकारे आपले मोदक इथे बनवून तयार आहे. आणि आपण याची आता भोग पण बाप्पाला दाखवायचा आहे. आणि एक आहे की बाप्पाच्या नैवेद्याला तुळशी चढवायची नसते, कारण तुळशी बाप्पाला आवडत नाही. नाहीतर आपण प्रत्येक भोगमध्ये तुळशीचा पत्ता हा टाकतोच, पण बाप्पाच्या भोगामध्ये नैवेद्यामध्ये तुळशीचा पत्ता टाकायचा नाही, म्हणून मी हे नाही टाकलेलं आहे. तर या प्रकारे थोडं मी तोडून पण दाखवतो. आणि बघा, छान तोडल्यानंतर याचं आतमधूनचं टेक्स्चर पण किती छान आहे. हाताने पण तुटतं, चाकूने तोडायची गरज नसते, पण तरी मी चाकूने तोडलं तर बघू शकता आतमधून किती छान आलेलं आहे. असं जाळीदार थोडं टेक्स्चर आलेलं आहे. आणि ड्रायफ्रूटची ते फिलिंग भरली होती ते पण खूप छान आलेली आहे. आणि यावर्षी तुम्ही बाप्पासाठी हा प्रसाद करायला बिलकुल विसरू नका. आणि बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि स्वस्त आणि मस्त ठेवावं, हीच बाप्पा चरणी प्रार्थना आहे. तर चला आपण बाप्पाला भोग दाखवून घेऊया आता. तरी बघू शकताय आमच्या बाप्पासमोर आणली आहे डिश. छान पाणी ओवाळून घंटी वाजून बाप्पाला आमंत्रण दिलं आहे नाश्ता म्हणजे आपला भोग घेण्याचं. तर बाप्पा हे अर्पण करतील स्वतःला, हे ते अशी आशा करते. बाप्पा हे भोग स्वीकार करतील अशी आशा करते आणि त्यांना आवडेल अशी सुद्धा बाप्पाचरणी प्रार्थना करते. तसंच बाप्पा आपल्या सर्वांना सुखी समृद्धी आनंदी ठेवो, हीच प्रार्थना. तर चला आपण भेटूया यानंतरच्या रेसिपीपर्यंत मध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि टेक केअर. बाय बाय.